तर नमस्कार मंडळी, कसं काय? वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे विशाल. आता तुम्ही 2 दिवस आधीकरता ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेल की मी कुठं आलो आहे. पत्र्यावर आलो आहे, आमच्या घराच्या पत्र्यावरती. हे बघा, पत्र्यावरती आलो मी कागद टाकायला, आपलं मेन कापड टाकायला. आणि हे आपली पाईपलाईन आंबेकानगर वागळे इस्टेट. हे आपली पाईपलाईन आहे, त्या एरियात आपण राहतो. हे बघा, हे आहे व्ह्यू. आता टाकतोय कागद. पाऊस आला तर वांदे होतील, त्याच्या आधीच टाकून घेऊया. हे बघा, हे आणलेत कागद. आणि आपला जोडीदार, अजून 2 जोडीदार येणार आहेत. ते येतील आता. ते आउट ऑफ रेंज आहेत सध्या, ते येणार आहेत. तर मन धरून राहा, आलो. हे बघा, मस्त पाऊस चाललाय, भुरभुर भुरभुर भुरभुर. हा बघा कसा सुटलाय वारा. हा सुटलाय वारा. आणि आम्ही लावतोय थप्पड पत्र्यावरती. वारा खूप सुटलाय. हे कौलं आता आम्ही आणलेत, जमा केलेत पत्र्यावरती टाकायला. आणि हा ओके एक मिनिट. थोडी आमचं चाललं आता खेळ मारणं खाली. त्याला सांगितलं आता खाली खिडे मारायला गेला. त्याने मेन कापड टाकलं ना त्याच्या पत्र्यावर. तो मारतोय आता त्याच्या पत्र्याला खिळे. थपडाला खिळे मारतो, पत्र्यालाच बोलतो. त्याच्या थपडाला खिळे मारतोय. त्याच्यावरती कापून झालं. आता आपलं बाकी आहे. आपण एवढे असे कौलं जमा केलेत. त्या साईडचं घर आहे त्याचं, एक अजून एक हे घर आहे. जिथून ते कौलं आणलेत ना, ते हे बघा मंडळी, हे आहे त्याचं घर, दुसरं घर. आणि आपण घेतलेत, हे बघा, हे कौलं घेतलेत आपण. आता हे आपलं कापड आहे, मेन कापड टाकलं आहे. आणि हवा सुटले खूप. आपलं आता हे कौलं आपण वापरणार आहे. अर्धे मी वापरणार आहे, अर्धे तो वापरणार आहे. हे ते बघा, त्याचं समोरचं घर आहे. त्यांनी टाकलं आहे तिकडे वरती. ब्लॅक कलरचंच टाकलं त्यांनी पण. आणि मीने पण ब्लॅक कलरचंच टाकलं. पण तर कापड सेम आहे. आणि हवा खूप सुटले गाई. हे बघा, हे हवा खूप खतरनाक हवा सुटली. आणि हा बघा समोरचा व्ह्यू, मामाभाचा डोंगर आहे तो समोरचा. आणि हवा बघा किती सुटले. पत्रे उडून जातील एवढी हवा सुटली. आणि तो मारतोय खिळे त्याच्या थपडाला. मला पण उतरायचं तिथे खाली, पण आपलं इथं कौलं वगैरे लावून झाली ना, ही वाली कौलं, मग मी खाली उतरेल. मला पण इथं आपल्या या बॅक साईडला गळते. आपल्या आतमधून साईड बोर्ड आहे, तुम्ही बघितला असेल ब्लॉगमध्ये. तिकडे पण थोडं कापड लावून घेतो थप्पड, म्हणजे गळणार नाही. बोर्डातमध्ये पाणी येते, एक या साईडला आणि एक त्या साईडला. ते काम झालं ना, फिनिश होऊन जाईल. मग पत्र्या व्हायची आपली गरज नाही. अख्खा पावसाळा केला तरी चालत. हा बघा व्ह्यू, हा व्ह्यू आहे. समोरचा एरिया राजमाती नगर. आणि तिकडं समोर पण पत्र्यावरती कागद टाकतात पब्लिक. मी उभा आहे, पूर्ण भिजलो मी. थोडा घाण पण झालो आहे बघा काही मंडळी, थोडा घाण पण झालो आहे, सगळा भिजलो आहे. ते काम वगैरे झालं की मस्त आंघोळ वगैरे करूया, जेवूया. आपला कागद आता फक्त टाकून झाला आहे, फक्त कौलं टाकायचे. आणि थोडेसे तिथं खिळे मारून घ्यायचे बॅक साईडला, ते पण तुम्हाला दाखवतो मी. आणि पत्रे खूप ओललेत, सटकायची पण भीती आहे. हा जो घर आहे ना मंडळी, हा घर, हा माझ्या मामाचं घर आहे.
गंगाराम जगताप. आणि मी पहिल्यांदाच पत्र्यावर आलो आहे, कारण की एवढ्या वर्ष ना आपल्या घरामध्ये पाणी येत नव्हतं. फक्त पत्रे पाजरत होते, पाणी येतच नव्हतं. पण काय झालं आता हे ज्यांनी घर बांधलं ना तर यांची भिंत पाजरते ना थोडीफार, तर आपल्या घरात पाणी यायला लागलं या भिंतीने. तुम्हाला दाखवलं मी मागच्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला दाखवलं, चेक करा. तर मग आपण कागद मारून घेतोय म्हणजे पाणी येणार नाही. पत्रे पाजरले तरी ओके, पत्रे पाजरणार नाही. आता काय छप्पर टाकलं तर पत्रे पाजरणारच नाही. आणि समोर बघा गाईज मस्त खूप झाडं आहेत, भारी भारी मस्त हिरवं हिरवं वाटतंय. या झाडांवरती किंगफिशर येतात बसायला. या झाडावर ते झाड आहे, पिंपळाचं झाड आहे. त्या झाडाला फळं येतात ना, त्या फळांचं नाव मला माहीत नाही. ते झाड तुम्ही बघा, ते फळं येतात ना, तर ते फळं खायला येतात, किंगफिशर येतात. आता तर सध्या तर कावळेच उडत आहेत. हे बघा, हवा कमी झाली आता. हे बघा समोर नारळाचं झाड आहे. आणि हे आपली अंबिकानगरची वागळे इस्टेटची 2ची पाईपलाईन आहे. आणि हा तो ब्रिज आहे. आणि कचरा वगैरे तर असतं इथं, तो विषय सोडून द्या आता. तो आम्ही आता इथं झालं ना मग मी कौलं टाकायला सुरुवात करेन. पाऊस गेलाय, थोडा थांबलाय. आणि की 2-3 दिवसापासून मी वाट बघतोय की आज टाकेल, उद्या टाकेल, आज टाकेल, उद्या टाकेल. मित्रांना कॉल केला होता पण ते काय आले नाही. त्यांच्याकडे नंतर बघतो. वाट बघून बघून म्हणलं आज चढूयाच, भिजलो तर भिजू द्या, पण कागद टाकून घेऊया. मेन मुद्दा काय, कागद टाकायचा. आणखी पाणी घरामध्ये येते वरतून, पत्र्यातून, भीतीतून. मग टाकूनच घेऊया एकदाच, भिजलो तर भिजू द्या. मंडळी वरती कागद वगैरे टाकून झाले. आता मी खाली आलोय. पाऊस खूप चालू आहे. हा बघा, पाऊस खूप चालू आहे. आणि वरती कौलं वगैरे, छप्पड वगैरे लावून झालंय. आता फक्त बॅक साईड राहिले. ते बॅक साईड मी आता थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी जाऊन कवर करेल. तो वरती बाजूला आहे आपला, तो त्याच्या घराचा विंडोचा कागद लावतोय. हे लोक जेवत आहेत, दोघी जणी जेवत आहेत. माझं तेवढं काम झालं की मी पण जेवेल. पहिले आंघोळी करेल, मग जेवेल. नंतर आपण हे दारासमोर छप्पर पण बांधायचं आपल्याला. इथे छप्पर बांधायचं आपल्याला, इथे त्याला पण बांधायचं आहे. तर आम्ही दोघे संघच बांधूया. उद्या नाही तर परवा बांबू आणायला इंद्रानगरला जायचं. जमलं तर पाऊस कमी असला तर ब्लॉग करेल मी. पाऊस खूप असेल तर मग मुश्किल आहे. आणि की आता पाऊस एवढा लागला आहे ना, मी वरचा ब्लॉग आहे ना तर शूट करायला जमलाच नाही. वरती ब्लॉग करायला जमलाच नाही. आणि की पाऊस खूप येत होता आणि वरती पत्रे ओढलेत. इकडे तिकडे फिरलो ना, पाय सटकला तर जान बची तर लाखो पाय, हा विषय. त्याच्यामुळं मी काय जास्त घाई केली नाही. वरती कौले वगैरे टाकले. आता बॅक साईड राहिले, तिथे पण थप्पड मारून घेतो भिंतीकडे. बोर्डा जिथून पाणी येते आपल्याला. थप्पड वगैरे टाकून सगळं झालेलं आहे. आणि फक्त आपलं शेडचं काम बाकी आहे घरासमोरच्या. ते काम झालं की मग सगळं संपलं. आणि मी ब्लॉगमध्ये का घेतलं नाही, कारण की पाऊस खूप येत होता आणि मी पण पूर्ण भिजलो होतो. सगळा भिजलो होतो, अख्खा भिजलो होतो. तर त्याच्यामुळे ब्लॉग करायला काही जमलं नाही मला. तर तरी मी ट्राय करत होतो, पण पाऊस खूप होता. आणि मी पण असा रेनकोट वगैरे घालून, छत्री वगैरे घेऊन काही करत नव्हतो. कारण की कौलं वगैरे टाकायची होती घरावरती आपल्या. आणि थप्पड वगैरे, प्लास्टिक वगैरे पण टाकायचं होतं इथं वरती पण आणि बॅक साईडला पण. तर जास्त काय मी घेतलं नाही. मुद्दा असा आहे की आता थप्पड वगैरे टाकून झालेलं आहे सगळं व्यवस्थित. आता फक्त शेड बांधायचे घरासमोर. शेड बांधून झालं का मग दोघींना कपडे वगैरे, भांडे वगैरे धुवायला त्रास होणार नाही. पावसाच्या पाण्याचा पडणार पण नाही. असं जरी आवाज आला तर
व्हिडिओ तुम्हाला आवडला, ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. की तुम्ही सबस्क्राईब केलं तर मोटिवेशन तुम्हाला भेटेल, आत्मविश्वास भेटेल. असेच चांगले ब्लॉग वगैरे येतील आता, चांगले ब्लॉग आणि व्हिडिओज. आपली ही जर्नी आता चालूच राहणार आहे अशी कायम. तर नक्की तुम्हाला आवडला शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर आता मी बसतोय जेवायला, झालं सगळं तप्पड वगैरे टाकून. हे बघा जेवायलाच बसलो आहे. त्या दोघी तर आधीच जेवलो होत्या, तर मी जेवतो, थोडा आराम करतो. तर स्टे ट्यून, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब.